Hello friends, myself Dattatreya Jadhav. I am from HM College Karad. During our last lecture, we were studied about equivalence relation, a relation which is reflexive, symmetric and transitive. That relation is called as an equivalence relation. That is, reflexive means what? Order pair A comma A belongs to that relation for all A belongs to R. जर A हा इलेमेंट एखाद्या सेटमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल A या सेटमध्ये असेल, A बिलॉंग्स टू कॅपिटल ए, देन ऑर्डर पेअर A कॉमा A इज बिलॉंग्स टू R असं असेल तर ते रिलेशन होईल रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. ओके, नेक्स्ट सेकंड आपण काय म्हणतोय की सिमेट्रिक. सिमेट्रिक रिलेशन कशाला म्हणायचं? तर जर इफ ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल, इफ ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल, दिस इम्प्लाइज ऑर्डर पेअर बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर असणं गरजेचं आहे फॉर ए कॉमा बी बिलॉंग्स टू दॅट सेट ए. जर ए कॉमा बी ही ऑर्डर पेअर आपल्या रिलेशनमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल 2,3 ही ऑर्डर पेअर आपल्या रिलेशनमध्ये असेल, तर त्याची रिव्हर्स ऑर्डर पेअर कोणती येणार आहे? 3,2 ही आपल्या रिलेशनमध्ये असली तर आपण तिला सिमेट्रिक रिलेशन म्हणणार आहे. थर्ड वन, आपण ट्रान्झिटिव्ह रिलेशन पण पाहिलेलं आहे. ट्रान्झिटिव्ह रिलेशन म्हणजे काय? तर जर आपल्याला रिलेशनमध्ये इफ ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल, जर ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल आणि ऑर्डर पेअर बी कॉमा सी ही देखील बिलॉंग्स टू आर असेल, तर हे असणं गरजेचं आहे. ऑर्डर पेअर ए कॉमा सी त्या रिलेशनमध्ये असणं गरजेचं आहे फॉर ए कॉमा बी कॉमा सी बिलॉंग्स टू ए. बघा, या रिलेशनला रिफ्लेक्सिव्ह आपण कधी म्हणणार आहे? सपोज करा की ए हा सेट आहे आपला, त्याच्यामध्ये इलेमेंट्स आहेत 1,2, तर त्यांना रिफ्लेक्सिव्ह कधी म्हणायचं? जर ए मधील सर्व इलेमेंटच्या डबलेट्स म्हणजे 1ची डबलेट 1,1, 2ची डबलेट 2,2 ह्या दोघांच्या पण डबलेट्स तिथं असल्या तर आपण त्या रिलेशनला रिफ्लेक्सिव्ह म्हणणार आहे. सिमेट्रिक म्हणजे काय? बघा, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल सपोज करा की 1,2 ही ऑर्डर पेअर आपल्या रिलेशनमध्ये असेल, तर त्याची रिव्हर्स ऑर्डर पेअर 2,1 पण त्या रिलेशनमध्ये असणं बंधनकारक आहे. ही असली तर ती असणं गरजेचं आहे, तेव्हा आपण ते काय म्हणणार आहे? रिलेशन सिमेट्रिक आहे. आणि थर्ड वन, आता या ठिकाणी आपण एखादा अजून एक इलेमेंट वाढवला आहे असं समजूया. ए मध्ये 1,2,3 घेतलेले आहेत. मग या रिलेशनला आपण ट्रान्झिटिव्ह कधी म्हणणार आहे? जर ऑर्डर पेअर 1,2 तुमच्या रिलेशनमध्ये असेल, 2,3 ही एक रिलेशनमध्ये असेल, तर या ठिकाणी 1,3 ही देखील आपल्या रिलेशनमध्ये असलीच पाहिजे, तर ते रिलेशन तुमचं काय होणार आहे? तर ते रिलेशन तुमचं ट्रान्झिटिव्ह होणार आहे. ही आहे, ही आहे, तर 1,3 असणं गरजेचं आहे. लक्षात येते का? बघा, तर या पद्धतीनं ते आपल्याला रिफ्लेक्सिव्ह चेक करता येईल, सिमेट्रिक चेक करता येईल, ट्रान्झिटिव्ह चेक करता येईल. आणि ज्या रिलेशनमध्ये जे एखादं एक रिलेशन असेल ते रिफ्लेक्सिव्ह असेल, सिमेट्रिक असेल आणि ट्रान्झिटिव्ह असेल, त्या रिलेशनला आपण काय म्हणणार आहे? इक्विव्हॅलेन्स रिलेशन. आता आपण चेक करूया की दिलेलं रिलेशन कोणत्या स्वरूपाचं आहे, रिफ्लेक्सिव्ह आहे का, सिमेट्रिक आहे का, ट्रान्झिटिव्ह आहे का, याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. आपला पहिला प्रॉब्लेम आहे, चेक द वेदर द रिलेशन. फर्स्ट प्रॉब्लेम, check whether the relation are set of order pairs a comma b such that a comma b belongs to z. z म्हणजे काय? इंटिजर्स. and a minus b is an integer. a minus b हा इंटिजर आला पाहिजे. z या ठिकाणी मी लिहून दाखवतोय तुम्हाला
मायनस इन्फिनिटी सो ऑन दॅट -3 -2 -1 0 1 2 3 सो ऑन दॅट इन्फिनिटी हा आपला झेड आहे. तर आर हे रिलेशन अशा ऑर्डर पेअरचं आहे की ज्यामध्ये पहिला कॉम्पोनंट आणि दुसरा कॉम्पोनंट हा काय असला पाहिजे, इंटिजरच असला पाहिजे आणि त्यांची सबस्ट्रॅक्शन ही एक इंटिजरच आली पाहिजे. तर ते रिलेशन चेक करा, रिफ्लेक्सिव्ह आहे का, सिमेट्रिक आहे का, ट्रान्झिटिव्ह आहे. ओके, मग मी या ठिकाणी पहिल्यांदा काय करतो बघा, या रिलेशनमध्ये काय घेतो, 3 पॉईंट्स घेतो. लेट ए बी सी असे 3 पॉईंट्स घेतलेले आहेत. कशामधले, तर झेडमधले. ए बी सी हे 3 पॉईंट्स आहेत झेडमधले. आपल्याला रिफ्लेक्सिव्ह चेक करणार आहे पहिल्यांदा. त्याच्यासाठी इथं ए बिलॉंग्स टू झेड, ए हा झेडमध्ये आहे. ए हा जर झेडमध्ये असेल तर आपल्याला रिफ्लेक्सिव्हसाठी कोणती कंडिशन आहे बघा, रिफ्लेक्सिव्हसाठी ए कॉमा ए ही ऑर्डर पेअर बिलॉंग्स टू झेड असणं गरजेचं आहे. मग जर ए बिलॉंग्स टू झेड असेल तर ए मायनस ए किती येईल, कोणताही एखादा नंबर घ्या झेडमधला. फॉर एक्झाम्पल ए हा 3 घेतला तर 3 - 3 हा आपल्याला 0 मिळेल. 3 - 3 काय मिळेल, 0. आणि हा 0 जो आहे तो आपल्याकडं आहे ॲज अ इंटिजर, आणि 0 जो आहे तो तयार होणारा नंबर कशात आहे, इंटिजरमध्ये. 0 बिलॉंग्स टू इंटिजर. ओके, देअरफॉर ऑर्डर पेअर ए कॉमा ए ही जी ऑर्डर पेअर असेल ती आपल्या कशामध्ये असणार आहे, रिलेशनमध्ये असणार आहे. ऑर्डर पेअर ए कॉमा ए ती आपल्या रिलेशनमध्ये असणार आहे, कारण की त्या दोघांची सबस्ट्रॅक्शन ही इंटिजर येते. फॉर ऑल ए बिलॉंग्स टू झेड, हे ट्रू आहे. फॉर ऑल ए बिलॉंग्स टू झेड, यातल्या प्रत्येक नंबरसाठी कोणताही नंबर घ्या. सपोज करा की -3 घेतला तर -3 ची सबस्ट्रॅक्शन विथ मायनस ऑफ -3 होणार आहे, म्हणजे -3 + 3 तो 0च येणार आहे. आणि अशा वेळी जेव्हा असं घडतं, ऑर्डर पेअर ए कॉमा ए बिलॉंग्स टू त्या रिलेशनमध्ये असेल, तेव्हा आपण त्या रिलेशनला रिफ्लेक्सिव्ह रिलेशन म्हणणार आहे. रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. देअरफॉर आर इज अ रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. लक्षात येते. या ठिकाणी आपण काय करूया, आर करूया. ओके, हे झालेलं आहे फर्स्ट, रिफ्लेक्सिव्ह चेक झालेले. सेकंडसाठी बघा, सेकंडसाठी आपण काय म्हणतो, जर ऑर्डर पेअर ए कॉमा बी ही तुमच्या रिलेशनमध्ये असेल तर त्याची रिव्हर्स ऑर्डर पेअर बी कॉमा ए ही देखील तुमच्या त्या रिलेशनमध्ये असणं बंधनकारक आहे. तरच तुम्ही त्या रिलेशनला सिमेट्रिक म्हणू शकताय. मग सिमेट्रिकसाठी काय करतो मी, लेट हे जे 3 नंबर घेतले त्यातले कोणतेही 2 नंबर घेतो. ऑर्डर पेअर ए कॉमा बी अशी एक ऑर्डर पेअर घेतो, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर म्हणतोय. जर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल तर ए मायनस बी हा काय असणार आहे, इंटिजर असणार आहे. दिस इम्प्लाइज ए मायनस बी इज ॲन इंटिजर. आता हा जर इंटिजर असेल ए मायनस बी, बघा मी काय म्हणतोय, 3 हा इंटिजर आहे की नाही, 3 हा इंटिजर आहे, तर त्याचा निगेटिव्ह नंबर -3 हा देखील काय आहे, इंटिजर आहे. मग माझं म्हणणं एवढंच आहे, जर ए मायनस बी हा इंटिजर असेल तर मायनस ऑफ ए मायनस बी हा देखील काय असेल, इंटिजर असेल की नाही. मायनस ऑफ ए मायनस बी हा इंटिजर असेल. मायनस ऑफ ए मायनस बी म्हणजेच काय असणार आहे, मायनस आतमध्ये जातील, मायनस ए होतील, मायनस मायनस प्लस बी होतील, म्हणजे बी मायनस ए हा काय असणार आहे, इंटिजर असणार आहे. बी मायनस ए हा इंटिजर असणार आहे. आणि जर बी मायनस ए इंटिजर असेल, मी काय म्हणतोय, ए मायनस बी इंटिजर असला तर तो आपल्या रिलेशनमध्ये असणार आहे. आणि जर बी मायनस ए हा इंटिजर असेल तर बी मायनस ए
हा काय असणार आहे, इंटिजर असल्यामुळं बी कॉमा ए ही ऑर्डर पेअर आपल्या रिलेशनमध्ये असणार आहेत. म्हणजे दिस इम्प्लाइज ऑर्डर पेअर बी कॉमा ए ही आपल्या रिलेशनमध्ये आहे. जर ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल तर ऑर्डर पेअर बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर असणारच. म्हणून या ठिकाणी आपण असं पण बोलू शकतोय, आर इज अ सिमेट्रिक रिलेशन. का असं घडलं तर बघा पुन्हा एकदा, ऑर्डर पेअर ए कॉमा बी आपली कुठं आहे, रिलेशनमध्ये. दिस इम्प्लाइज ऑर्डर पेअर बी कॉमा ए पण कशात आहे, रिलेशनमध्ये. म्हणून आर इज अ सिमेट्रिक रिलेशन. हे सेकंडचं चेक केलेलं आहे आपण सिमेट्रिकसाठी. थर्ड, ट्रान्झिटिव्ह कधी म्हणायचं, जर ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल अँड ऑर्डर पेअर बी कॉमा सी ही बिलॉंग्स टू आर असेल, आणि हा महत्वाचा पॉईंट आहे, ए कॉमा बी असली पाहिजे आणि बी कॉमा सी असली पाहिजे. तर ए कॉमा सी ही ऑर्डर पेअर तुमच्या रिलेशनमध्ये असेल तर तुम्ही त्या रिलेशनला ट्रान्झिटिव्ह रिलेशन म्हणणार आहे. मग मी काय करतोय, या थर्ड केससाठी दोन ऑर्डर पेअर्स घेतोय. ऑर्डर पेअर ए कॉमा बी एक घेतोय आणि ऑर्डर पेअर बी कॉमा सी एक घेतोय. ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर घेतलेले आणि ऑर्डर पेअर बी कॉमा सी ही देखील आपल्या रिलेशनमध्ये घेतलेली आहे, या रिलेशनमध्ये. आता घडतंय काय बघा, दिस इम्प्लाइज ए कॉमा बी जर त्या रिलेशनमध्ये असेल तर रिलेशनची कंडिशन आहे ए मायनस बी इज अन इंटिजर. म्हणून इथं लिहिलं ए मायनस बी इज अन इंटिजर. ए मायनस बी काय असणार आहे, इंटिजर असणार आहे. अँड ऑर्डर पेअर बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर आहे, म्हणजे बी मायनस सी हा देखील काय असणार आहे, इंटिजर असणार आहे. लक्षात येते का, ऑर्डर पेअर ए कॉमा बी आपल्या रिलेशनमध्ये आहे, म्हणजे ते ए कॉमा बी कधी घेणार आहे ऑर्डर पेअर, जर ए मायनस बी हा इंटिजर असेल तर. ए कॉमा बी आपल्या रिलेशनमध्ये म्हटल्यानंतर ए मायनस बी हा काय असणार आहे, इंटिजर असणार आहे. बी कॉमा सी आपण आपल्या रिलेशनमध्ये कन्सिडर करतोय, म्हणजे बी मायनस सी हा इंटिजर असणार आहे. दिस इम्प्लाइज हे दोन इंटिजर आहेत, दोन इंटिजरची ॲडिशन करूया. फॉर एक्झाम्पल 1 हा एक इंटिजर आहे आणि 3 हा एक इंटिजर आहे, त्यांचे ॲडिशन करा. 1 + 3 किती येतील, 4. 1 + 3 किती येतील, 4. तो इथं आहे आपल्याकडे इंटिजरमध्ये. म्हणून मी काय म्हणतोय, दिस इम्प्लाइज ए मायनस बी हा एक इंटिजर आहे, बी मायनस सी हा एक इंटिजर आहे, तर त्यांची ॲडिशन हा पण काय असणार आहे, इंटिजर असणार आहे, इज अन इंटिजर. दिस इम्प्लाइज मायनस बीला प्लस बी काय होतील, कॅन्सल होतील. ए मायनस सी इज अन इंटिजर. ए मायनस सी काय आहे, इंटिजर आहे. जर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर आहे अँड बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर आहे, तर ए मायनस सी हा इंटिजर आहे. जर ए मायनस सी इंटिजर असेल, बघा ए मायनस बी इंटिजर असेल तर ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर आहे. जर ए मायनस सी इंटिजर असेल तर काय म्हणू शकतोय, दिस इम्प्लाइज ऑर्डर पेअर ए कॉमा सी बिलॉंग्स टू आर. म्हणजेच काय म्हणतोय मी बघा, देअरफॉर ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर अँड ऑर्डर पेअर बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर. दिस इम्प्लाइज ऑर्डर पेअर ए कॉमा सी इज ऑल्सो बिलॉंग्स टू आर. देअरफॉर आर कसलं रिलेशन झालं, आर इज ट्रान्झिटिव्ह रिलेशन. आणि जर आर ट्रान्झिटिव्ह रिलेशन होत असेल म्हणजे आर झाले रिफ्लेक्सिव्ह रिलेशन, आर झाले सिमेट्रिक रिलेशन आणि आर झाले ट्रान्झिटिव्ह रिलेशन. हे सर्व जर घडत असतील तर त्याला आपण इक्विव्हॅलेन्स रिलेशन असं देखील संबोधू शकतोय. क्वेश्चन असा पण विचारू शकतात, शो दॅट आर इज अ रिलेशन ऑफ सेट ऑफ ऑर्डर पेअर्स ए कॉमा बी such that a comma b belongs to z and a minus b is an integer is equivalence relation. Next question है second question, check whether the relation r is equal to
सेट ऑफ ऑर्डर पेअर्स ए कॉमा बी सच दॅट ए कॉमा बी बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आहेत आता, आणि ए प्लस बी हा इवन मिळाला पाहिजे. बघा मी काय म्हणतोय, नॅचरल नंबरचा सेट तुम्हाला माहिती आहे. नॅचरल नंबरचा सेट म्हणजेच कोण असणार आहे, स्टार्टिंग विथ 1 2 3 सो ऑन दॅट, स्टार्टिंग विथ 1 2 3 सो ऑन दॅट. मी तिन्ही तुम्हाला रिलेशन सांगितलेले आहेत. रिफ्लेक्सिव्ह कधी म्हणणार आहे, ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर असेल फॉर ऑल ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए. ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल तर बी कॉमा ए ही पण बिलॉंग्स टू आर असली पाहिजे फॉर ए कॉमा बी बिलॉंग्स टू ए. त्याला आपण काय म्हणणार आहे, सिमेट्रिक. आणि ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल, बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर असेल, दिस इम्प्लाइज ए कॉमा सी बिलॉंग्स टू त्या रिलेशनमध्ये असेल तर त्याला आपण ट्रान्झिटिव्ह म्हणणार आहे फॉर ए कॉमा बी कॉमा सी बिलॉंग्स टू ए. ओके, ह्या तीन कंडिशन आहेत रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्हच्या. मी इथं एक्झाम्पल सॉल्व करायला घेतोय. हे आपल्याला रिलेशन दिलेलं आहे. लेट तीन नंबर्स घेतोय, ए कॉमा बी कॉमा सी बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ए बी कशामध्ये आहेत तर नॅचरल नंबरमध्ये आहेत, म्हणजे 1 2 3 अशाच ते व्हॅल्यू घेणार आहेत. पहिल्यासाठी बघा, लेट ए बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. जर ए हा नॅचरल नंबर असेल कोणताही तर बघा व्यवस्थित, आपल्याला फंक्शन डिफाईन केले ए प्लस बी इज इवन. ए प्लस ए काय घडेल, ए प्लस ए हा 2a येईल ना, ए प्लस ए हा 2a येईल. आणि 2 इंटू ए, जर ए नॅचरल नंबर असेल तर 2 इंटू ए हा काय होणार आहे, इवन होणार आहे. 2a इज इवन. लक्षात आलं. ए जर नॅचरल नंबर असला तर ए प्लस ए इज इक्वल टू 2a हा कसला मिळणार आहे, इवन मिळणार आहे. बघा कोणताही नॅचरल नंबर घ्या, 1 1 प्लस 1 2 मिळणार आहे, 2 प्लस 2 4 मिळणार आहेत, 3 प्लस 3 6 मिळणार आहेत. म्हणजेच हे ए प्लस ए इज इवन मिळालेलं आहे. दिस इम्प्लाइज ऑर्डर पेअर ए कॉमा ए ही आपली त्या रिलेशनमध्ये असणार आहे. ए प्लस बी इवन मिळतोय, ए प्लस ए इवन मिळतोय, म्हणजे ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर आहे. ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर असणार आहे. ओके, देअरफॉर आर इज रिफ्लेक्सिव्ह, आर इज रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. आणि ही प्रॉपर्टी ऑर्डर पेअर ए कॉमा ए बिलॉंग्स टू आर आहे ते एच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी ट्रू आहे फॉर ऑल ए बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. लक्षात येते का बघा. पहिली कंडिशन कळाली, आर आपण रिफ्लेक्सिव्ह दाखवलेलं आहे. सेकंड सिमेट्रिकसाठी बघा, लेट ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर. एक ऑर्डर पेअर घेतले, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर. आता बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर हे दाखवायचं आहे मला. ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल तर दिस इम्प्लाइज ए रिलेशनमध्ये असेल, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल तर ए प्लस बी कसा असणार आहे, इवन असणार आहे. दिस इम्प्लाइज ए प्लस बी इज इवन. आता मला सांगा, इवन नंबर आला पाहिजे. 1 प्लस 3 काय म्हणतोय, ए कॉमा बी ही ऑर्डर पेअर घेतोय आपण 1 कॉमा 3, तर 1 प्लस 3 कसा असणार आहे, इवन असणार आहे. आणि जर तो इवन असेल तर 3 प्लस 1 तो पण 4 येणार आहे, तो पण इवन येणार आहे. दिस इम्प्लाइज बी प्लस ए इज इवन. बी प्लस ए कसा मिळणार आहे, इवन मिळणार आहे. आणि बी प्लस ए इवन मिळत असेल, बघा मी काय म्हणतोय, ए प्लस बी इज इवन असेल तर ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर आहे. बी प्लस ए इज इवन असेल तर ऑर्डर पेअर बी कॉमा ए बिलॉंग्स टू आर असणार आहे. म्हणजे आपण दाखवलं असं की ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल तर ऑर्डर पेअर बी कॉमा ए पण बिलॉंग्स टू आर आहे. म्हणून काय म्हणणार आहे आपण, आर इज
सिमेट्रिक रिलेशन. आर कसलं रिलेशन आहे? सिमेट्रिक रिलेशन आहे. नेक्स्ट थर्ड साठी बघा, ट्रान्झिटिव्ह साठी. ट्रान्झिटिव्ह साठी कसं आहे, दोन ऑर्डर पेअर्स आपण रिलेशन मध्ये आहेत असं म्हणतोय. लेट मी असं मानतो की ऑर्डर पेअर ए कॉमा बी ही त्या आपल्या रिलेशन मध्ये आहे, आर या रिलेशन मध्ये, आणि ऑर्डर पेअर बी कॉमा सी ही देखील आपल्या त्या रिलेशन मध्ये आहे. दिस इम्प्लाइज, जर ऑर्डर पेअर ए कॉमा बी आपल्या रिलेशन मध्ये असेल तर ए प्लस बी हा कसा असणार आहे? इवन असणार आहे. अँड बी प्लस सी हा कसा असणार आहे? इवन असणार आहे. तरच आपण त्या रिलेशन मध्ये घेतो ना. म्हणजे काय होणार आहे? दॅट इज ए प्लस बी इवन असणार आहे, म्हणजे 2च्या पटीत असणार आहे. तो नंबर मल्टिपल ऑफ 2 असणार आहे ना. मल्टिपल ऑफ 2 म्हणजे मी तिथं असं संबोधतो की 2 इंटू एखादा यम आहे. यम बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आहे. बी प्लस सी इज इवन आहे, म्हणजे तो बी प्लस सी हा नंबर 2च्या पटीत असणार आहे, कोणता तरी नंबर. म्हणजेच मी 2 इंटू एन मानतो. एन पण आपला नॅचरल नंबर आहे. आता व्यवस्थित बघा, दिस इम्प्लाइज या दोघांची, आता मला काय दाखवायचं आहे तर ऑर्डर पेअर ए कॉमा सी त्या रिलेशन मध्ये असणं गरजेचं आहे. मी या दोघांची ऍडिशन करतो. दिस इम्प्लाइज ए प्लस बी प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 2m प्लस 2n. 2m प्लस 2n असणार का नाही? ए प्लस बी आणि बी प्लस सी ची बेरीज 2m प्लस 2n असणार आहे. हा, बी प्लस बी किती होणार आहे? 2b. म्हणजेच ए प्लस सी प्लस 2b इज इक्वल टू 2m प्लस 2n. दिस इम्प्लाइज ए प्लस सी इज इक्वल टू, हा 2b पलीकडे पाठवतो, 2m प्लस 2n मायनस 2b. दिस इम्प्लाइज ए प्लस सी इज इक्वल टू 2 कॉमन काढतो, ब्रॅकेटमध्ये राहील m प्लस n मायनस b. आता m काय आहे तर हा नॅचरल नंबर आहे, n काय आहे? नॅचरल नंबर आहे, आणि b देखील काय आहे? आपला नॅचरल नंबर आहे. असं म्हणू का मी 2 इंटू नॅचरल नंबर एखादा k मानतो, वेअर k इज इक्वल टू k belongs to n, where k is equal to m plus n minus b and k belongs to n. म्हणजेच काय झालं? a प्लस सी हा 2k आलेला आहे. 2k म्हणजे 2च्या पटीत आहे, म्हणजे a प्लस सी हा काय असणार आहे? कसला असणार आहे? इवन असणार आहे. 2k म्हणजे इवन. दिस इम्प्लाइज ऑर्डर पेअर ए कॉमा सी बिलॉंग्स टू आर. ऑर्डर पेअर ए कॉमा सी कशात असणार आहे तर त्या रिलेशन मध्ये असणार आहे. ऍडिशन आपली ए प्लस सी ची इवन येणार आहे, आणि जर इवन येत असेल तर ऑर्डर पेअर ए कॉमा सी बिलॉंग्स टू आर असणार आहे. म्हणून मी फायनली असं म्हणेन, देअरफॉर ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर आहे, अँड ऑर्डर पेअर बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर आहे. दिस इम्प्लाइज ऑर्डर पेअर ए कॉमा सी बिलॉंग्स टू आर झालेलं आहे. देअरफॉर आर कसलं रिलेशन झालं? आर इज ट्रान्झिटिव्ह रिलेशन. आर हे कसलं झालेलं आहे? ट्रान्झिटिव्ह रिलेशन झालेलं आहे. म्हणजे आर रिफ्लेक्सिव्ह पण आहे, सिमेट्रिक पण आहे, आणि ट्रान्झिटिव्ह पण आहे. म्हणजे त्याला आपण अजून काय म्हणू शकतोय? इक्विव्हॅलेन्स रिलेशन. थर्ड क्वेश्चन आहे, चेक वेदर द रिलेशन आर इज इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर पेअर्स ए कॉमा बी सच दॅट ए कॉमा बी बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आहेत. ए डिवाइड्स बी, ए काय करतोय? बी ला डिवाइड करतोय. इज रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्री अँड ट्रान्झिटिव्ह. हे चेक करा ऑर नॉट. ओके, तर मी पहिल्यांदा काय करतोय बघा, नॅचरल नंबरचा सेट हा स्टार्टिंग होतो 1 पासून 1 2 3 सो ऑन दॅट, हे तुमचे नॅचरल नंबर आहेत. ओके, तर
या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, रिफ्लेक्सिव्ह आहे का चेक करायचं आहे. पहिल्यांदा मला काय करावं लागेल, 3 पॉईंट्स आपल्याला त्या नॅचरलमधून नंबरमधून घ्यावे लागतील. जनरल जर आपल्याला रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्हच्या कंडिशन चेक करायच्या असतील तर पहिल्यांदा लिहिलं लेट ए कॉमा बी कॉमा सी बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आता हे नॅचरल नंबरमध्ये आहेत. पहिल्यासाठी बघा रिफ्लेक्सिव्हसाठी लेट ए बिलॉंग्स टू नॅचरल नंबर मानलेलंच आहे, परत एकदा म्हणतोय लेट ए बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. जर ए हा नॅचरल नंबर असेल कोणताही तर मी काय म्हणतोय, दिस इम्प्लाइज ए डिव्हाइड्स ए. जर ए हा नॅचरल नंबर असेल, फॉर एक्झाम्पल तो 4 आहे तर 4 डिवाइड्स 4 है ना, सगळ्यांशी लागू होईल. 3 डिवाइड्स 3, 5 डिवाइड्स 5. सो ए डिवाइड्स ए. जर ए डिवाइड्स बी असेल तर ऑर्डर पेअर ए कॉमा बी रिलेशनमध्ये असते. आता ए डिवाइड्स ए आहे म्हणून ऑर्डर पेअर ए कॉमा ए ही बिलॉंग्स टू आर असणार आहे. ऑर्डर पेअर ए कॉमा ए कशात असणार आहे, रिलेशनमध्ये असणार आहे. फॉर ऑल ए बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, सर्व नॅचरल नंबरसाठी. म्हणजेच काय झालं, देअरफॉर आपली पहिली कंडिशन चेक झाली रिफ्लेक्सिव्हची. आर इज रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. आर हे कसलं रिलेशन झालं, रिफ्लेक्सिव्ह रिलेशन झालेलं आहे. सेकंडसाठी बघा आपण काय करतोय, लेट ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर घेतोय. दिस इम्प्लाइज ए डिव्हाइड्स बी. ए काय करणार आहे, बी ला डिवाइड करणार आहे. पण मी काय म्हणतोय, जर ए बी ला डिवाइड करत असेल तर बी डिवाइड्स ए होत नाही. दिस डज नॉट इम्प्लाय बी डिवाइड्स ए. फॉर एक्झाम्पल इथं एक्झाम्पल देतोय, 2 डिवाइड्स 4 बट 4 डज नॉट डिवाइड्स. टू डिवाइड्स 4 डज नॉट डिवाइड्स 2. म्हणजे जर ऑर्डर पेअर 2,4 आपल्या रिलेशनमध्ये असेल तर 4,2 ही त्या रिलेशनमध्ये नाही. ओके, म्हणून मी काय म्हणणार आहे, तर बी कॉमा ए ही ऑर्डर पेअर डज नॉट बिलॉंग्स टू आर. बी कॉमा ए डज नॉट बिलॉंग्स टू आर. मग जर बी कॉमा ए डज नॉट बिलॉंग्स टू आर असेल तर हे रिलेशन कसलं झालं, आर इज नॉट सिमेट्रिक. सिमेट्रिक नाही. ओके, आणि फायनली आपण थर्डसाठी बघा काय चेक करतोय, ट्रान्झिटिव्हसाठी. लेट एक ऑर्डर पेअर घेतली ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर आणि दुसरी एक ऑर्डर पेअर घेतली बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर. म्हणजेच काय घेतलेलं आहे, दिस इम्प्लाइज ए डिव्हाइड्स बी अँड बी डिव्हाइड्स सी. आता बघा ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर आहे म्हणजे ए डिवाइड्स बी आहे. ऑर्डर पेअर बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर आहे म्हणजे बी डिवाइड्स सी आहे. आता ए डिवाइड्स बी म्हणजे काय बघा, 2 डिवाइड्स 4 म्हणजे 4/2 विच इज इक्वल टू 2. म्हणजे 4 हा आपण काय करू शकतोय, नेहमी 2 इंटू एनी नंबर असा लिहू शकतोय. 2 डिवाइड्स 6, 2 डिवाइड्स 6 म्हणजे 6 हा जो असतो आपला तो काय करू शकतोय, 2 इंटू कोणता तरी एखादा नंबर लिहू शकतोय, तो आहे 3. लक्षात येते का. मग ए डिवाइड्स बी, ए डिवाइड्स बी म्हणजे बी हा ए इंटू कोणता तरी एखादा नंबर लिहिता येईल एम. आणि एम आता सध्या आपले कसे असणार आहेत, नॅचरल नंबरच असणार आहेत. एम बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. बी डिवाइड्स सी म्हणजेच काय, सी हा बीच्या पटीत लिहिता येतोय, बी इंटू एन. एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आता व्यवस्थित बघा, बी ची व्हॅल्यू इथं पुट करतो. बी ची व्हॅल्यू काय, ए इंटू एम. ए इंटू यम इंटू एन. यम एन हे काय तुमचे नॅचरल नंबर आहेत.
म्हणजे सी हा ए इंटू एखादा नंबर लिहितोय के, वेअर के इज इक्वल टू एम एन आणि के बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. म्हणजे सी हा एच्या पटीत लिहिता येतोय. जर सी हा एच्या पटीत लिहिता येत असेल तर मी काय म्हणेन, ए डिव्हाइड सी. आणि जर ए डिव्हाइड सी असेल, ए डिव्हाइड्स बी असेल तर ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असते. ए डिव्हाइड सी असेल तर ऑर्डर पेअर ए कॉमा सी बिलॉंग्स टू रिलेशन असेल. म्हणजेच काय, ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर आहे, बी कॉमा सी बिलॉंग्स टू आर आहे. दिस इम्प्लाइज ऑर्डर पेअर ए कॉमा सी बिलॉंग्स टू आर आहे. म्हणून हे आर जे रिलेशन आहे, आर इज ट्रान्झिटिव्ह रिलेशन होईल. आर कसलं रिलेशन होईल, ट्रान्झिटिव्ह रिलेशन होईल. आणि नॉट इक्वॅलेन्स रिलेशन. आर आपलं रिफ्लेक्सिव्ह होतंय, सिमेट्रिक होत नाही, ट्रान्झिटिव्ह होते. I hope you understood today's lecture on examples of relation to identify it is reflexive or symmetry or transitive. Thank you for watching the video.